सुप्रभात मित्रांनो. भरपूर दिवसांनी भेट होते आपली ना. शेवटी चूक माझीच आहे, मीच व्हिडिओ अपलोड नाही केलं तर भेट कशी होणार ना. कमीत कमी 1.5 महिन्यानंतर आपण आता चाललो आहे राईडला. एक ब्रेकफास्ट राईडच आहे ही पण. आणि टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे चाललो आहे. फरक फक्त एवढाच आहे की यावेळी मी सोलो नाही, मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी एक ग्रुप राईड करणार आहे. जे AOG मुंबईचे आहेत, म्हणजे अपाची ओनर ग्रुप्स, त्यांच्यासोबत करणार आहे. मी आता निघालो इथून कांदिवलीवरून. आता पेट्रोल भरणार, देन मीरा रोडला जो एक ॲडमिन आहे त्या ग्रुपचा तो मला भेटेल आणि आम्ही डायरेक्ट जाणार ठाण्याला तिकडून फ्लॅग ऑफ होईल. देन नंतर मग आम्ही राईडला सुरुवात करू. जसं जसं जाऊ पुढे तसं तसं तुम्हाला मी सांगत जाईनच. सकाळचं समोरचं धुकं बघताय. असं थंडीमध्ये चालवायला लई मजा येते. पावसामध्ये थोडंसं महाराजांना नमन करूया. झालं या मेट्रोच्या कामामुळे महाराजांचं स्मारक उभं केलं आहे, ते दिसत पण नाही आहे. एवढं पण कळत नाही या लोकांना यार. TV ठाण्याचं आणि हे लावण्यात 15 लोक होती, 15 लोकांमध्ये 6 जणच आहेत. इथे पाहता पुढे एक भेटते 7:22 झाले, 6:30चा फ्लॅग होता. ते थोडंसं फोटोशूट चालू आहे. फोटो आला पाहिजे नाही मस्त अजून काय आहे सफल होईल आहे. पण असा फोटो कधीच काढलेला नाही हवं. समोर एक रायडर आहे. आता आम्ही घोडबंदरकडे चाललो आहे. समोर 2 रायडर आहेत माझ्या आणि मला त्यांना फॉलो करायचं आहे एक लाईनमध्ये. ग्रुप रायडिंगचा हाच एक पॉईंट चांगला असतो की इथे सपोर्ट आहे. आणि मेन म्हणजे काय, तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला भेटतात. कारण मी आजपर्यंत जिथे जिथे गेलो आहे सगळीकडे सोलो गेलो आहे. मी आजपर्यंत कधी ग्रुप राईड नाही केली आणि ही माझी पहिली ग्रुप राईड आहे TVS सोबत. त्यामुळे लाईन फॉर्मेशन एक बनवून ठेवणं हे खूप जास्त चांगलं आहे. शिस्तप्रियता असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. पण आता झाले 7:42. ॲक्च्युली माझा मी 4 दिवस झाले ना प्लेस शोधतोय, कुठे जाऊ काय करू. एकदा तर म्हणत आला गुजरात बॉर्डरवर जाऊन येतो. आपली गाडी एक स्टेट तर क्रॉस करेल. हे असे हँड सिग्नल्स देणं गरजेचं आहे. याचा अर्थ स्लो डाऊन. हा बघा, हा इथे फोटोग्राफर आहे. वाजलेत 9. आता आम्ही या सिंचन लेकच्या आतमध्ये जायचं, तिथून हायवेवरून टर्न मारून आता आतमध्ये आलो आहे. फोटोशूट करत चालले. आय होप एवढे चांगले फोटो काढले, पण भेटू दे यार. बस भेटू दे. हा लाईनअप आहे. RTR मध्येच एक पोरगा आला आहे, तो जॉईन झाला आहे. KTM आला आहे. बघू आता काय कितपर्यंत पोचतोय. मला ना मगापासून तेच कळत नव्हतं, माझा कॅमेरा चालू होतोय की नाही आहे का, तेच समजतच नव्हतं. असं आता हे काय मोबाईलमध्ये पण काढतायत शूट थोडं. आय होप भेटू दे.
अरे आणि खूप चांगले चांगले मस्त कॅमेरामध्ये एवढे फोटो काढलेत, पहिल्यांदा असे फोटो वगैरे काढलेत. आणि एका बायकाला त्याच्या बाईकसोबत फोटो काढायला भेटणार ना, म्हणजे आणि ते पण अशा क्लॅरिटीमध्ये भेटणार भाई कॅमेरामध्ये यार. खरं सांगायचं ना, मी आत्तापर्यंत सगळ्या सोलो राईड ज्या केलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये सीन काय आहे, आपण थांबत नाही जास्त वेळ. सगळी आता ग्रीनरी ग्रीनरी आलेली आहे. सूर्य डोक्यावर आला आहे, त्याच्यामुळे आता जॅकेटच्या आतमध्ये गरम व्हायला सुरुवात झाली. आज पाऊस नाही, पण ॲक्च्युलीमध्ये पाऊस नाही, ते बरं झालं. पण खरं सांगू, आता मी ग्रुपसोबत आलो यार, मी इकडे सफाळ्याला कधी पोचलो मला खरंच समजलं नाही. सिरियसली ते टाईम कसा गेला मला खरंच कळालं नाही. इथे आपली गाडी आहे, फोटोसाठी चालू आहे सगळं. तर सगळे एक एक जण येतात बाहेर. हा असा काही व्ह्यू होता, पण जास्तच गरम व्हायला लागला आता. 11 वाजले ना, आम्ही आलोच लेट. गरम जास्त भाई. ट्विस्टी टर्न्स, ओहो, बम 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 बम. ऑडिओ क्वालिटी पहिल्यापेक्षा खूप बेटर येते असं मला वाटतंय. आणि या ऑडिओ क्वालिटीवर एक प्रॉपर, या माईक जो मी इथे यूज करतो त्याच्यावर प्रॉपर एक व्हिडिओ बनवणार आहे मी. हा कुठला घाट आहे माहिती नाही, सफाळे घाट आहे का कुठला आहे का काय माहिती नाही, पण घाट सेक्शनमध्ये मजा आली. मी एक व्हिडिओ काढली आहे, ती तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये थोडीशी करून आहे ना ॲड करेन व्हिडिओमध्ये. मस्त घाट आहेत रस्ता, आणि मेन म्हणजे काय, रस्ता चांगला आहे. आता ह्या 80च्या स्पीडला तुम्हाला ऑडिओ कशी येते, आय होप चांगली होते. मेन तर आहे ना, रस्ता चांगला आहे, त्याच्यामुळे मस्त गाडी चालवायला मजा येते. याच्यापेक्षा आयुष्यात काय पाहिजे यार अजून. फक्त हा प्लॅन आहे ना, सकाळ सकाळी झाला असता ना अजून मस्त वाटलं असतं. एकदम प्लिजंट एकदम वेदर आहे इकडचं या साईडचं. आता ऊन आहे म्हटल्यावर ते कुठेही थोडं 12 वाजायच्या टायमिंगला थोडंफार होणारच रे. बाकीचे लोक पाठगे पुढे 2 जण आहेत.